जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 5वा. अजपा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा, सकळ काही. मुखी नासिकी असी जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे. याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. श्रीराम समर्थ. श्री समर्थांनी दशक 17वा, ज्याचं नाव आहे प्रकृती पुरुष, आणि त्यामधील समास 5वा दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा समास आहे आणि त्या समासाचं नाव आहे अजपा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. अजपा, जप करायचा आहे कोणाचा? आपल्या सद्गुरूंचा, आपल्या परमेश्वराचा, ज्याने आपल्याला हा देह दिलेला आहे. हा उत्तमाचा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि सद्गुरू सामर्थ्याने, सद्गुरू कृपेने, सद्गुरू आज्ञेने आपण इथे उत्तमरित्या आता काय करत आहोत, आपल्या आयुष्यामध्ये वावरत आहे. आणि श्री समर्थाने एवढा उत्तमाचा आपल्याला देह दिलेला आहे. मग हा देह का दिलेला आहे? हा मनुष्य जन्म आपल्याला का मिळालेला आहे? तर याचं कारण आहे, आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करायचं आहे. मग सार्थक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं त्या परमेश्वराला, ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे, ज्याने आपल्याला हे संबंध आयुष्य उत्तमरित्या जगू दिलेला आहे. आणि समर्थ म्हणतात आहेत की आपण या पृथ्वीवर येऊन, आपण या आयुष्यामध्ये जन्म घेऊन आपण काय करायचं आहे? आपल्या जन्माचं मेन ध्येय काय आहे? मेन उद्दिष्ट काय आहे? मुख्य उद्दिष्ट काय आहे? आपल्या जीवनाचं सार्थक आपण कसं करायचं आहे? तर अजपा, जप करून करायचं आहे. जेवढं आपल्याला जप करता येईल तेवढं आपण जप केलं पाहिजे. आणि या जन्मात आपल्याला सुटून जायचं आहे, आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ते अजपा. दिवस रात्र मिळून माणसाचे 21,600 श्वास उच्छ्वास होतात. यालाच अजपा असे म्हटलेलं आहे. दिवसाचे आणि रात्रीचे मिळून किती होतात? 21,600 श्वास. 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ती अजपा. यालाच काय म्हणतात? अजपा असं म्हणतात. विचार पाहता सोपा, सकळ काही. म्हणजे विचार करून पाहिला की ही सर्व काही सोपे आहे हे आपल्याला कळून येतं. परंतु समर्थ म्हणतात हे सोपं होण्यासाठी, आपलं आयुष्य सुखकर होण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले आपल्या गरजांवर काय केलं पाहिजे? नियंत्रण ठेवलं पाहिजे. मग कोणत्या गरजा आहेत? कोणती गरज आपल्याला वाढवायची आहे? भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण आपल्याला वाढवायचं आहे. आणि बाकी कशामध्येही आपल्याला आपलं मन गुंतवायचं नाही आहे. कारण समर्थ दशक 17वा समास 5वाचा आरंभ आपल्याला करतच आहे, तो आपल्याला चालू आहे. आणि 5वा समास आतापर्यंत, 5व्या समासापर्यंत आपण आलेलो आहे. आणि समर्थ म्हणतात आहे हा खरंच खूप महत्त्वाचा समास आहे. या समासाचं नावच समर्थाने मुळात अजपा निरूपण नाम असं दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या साधना आहेत आणि त्या अनेक साधनांमध्ये, भगवत प्राप्ती करण्याच्या सर्व साधनांमध्ये अजपा साधना आहे, जिला गायत्री साधना सुद्धा म्हणतात. ही सोहमची साधना आहे. या सोहमचा जप केला जात नाही आणि करण्याची गरज देखील नाही, म्हणून याला अजपा असं म्हणतात. न जपणे म्हणून अजपा, किंवा न जपता सुद्धा जपला जातो म्हणून अजपा. केवळ फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचा अनुभव घेणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचा अनुभव घेणं, हे अजपाचं महत्त्व आहे. अजपा ही प्रक्रिया सहज साधना आहे. आणि याचा अर्थ असा आहे की अजपा साधना करत असताना आम्हाला काहीही करावं लागत नाही. श्वास आणि उच्छ्वास यामध्ये आपण कायमस्वरूपी लक्ष ठेवावं. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास तो सूक्ष्म आहे, अत्यंत खोलवर, त्यावर लक्ष द्या. जितकी साधना याची जास्त कराल तितकी मनाची शांतता अधिक होईल. वृत्ती शांत होत गेली की अजपाचा जप हा अधिक चांगला होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की संस्कृतमध्ये 2 शब्द दिलेले आहे समर्थाने. सहस्त्र 6 आणि दुसरा आहे अहम. 6 या शब्दाचा अर्थ असा
असा सहा या शब्दाचा अर्थ तो असा होतो आणि म्हणजे सहा आणि पुढे म्हटलंय स आणि पुढे विसर्ग म्हणजे अहम या शब्दाचा अर्थ मी असा होतो. म्हणून सोहमचा जप हा केला जातो आणि या दोन्हीच्या संधीला सोहम असं म्हटलं जातं. याचा अर्थ सहा अधिक अहम. या समासामध्ये समर्थाने हा जो सहज ध्वनी आहे सोहमचा तो आपण ऐकला पाहिजे आणि त्यावर समर्थ म्हणतात आहे काय, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हा सोहमचा ध्वनी निर्माण कोठे होतो आहे, समर्थाने सांगितले निर्माण कोठे होतो आहे तर हृदय आणि नाभी कमलाजवळ यांच्यामध्ये तो निर्माण होतो. आणि अशा प्रकारची साधना केली जाते की मन शांत होईपर्यंत हा जप आपण ऐकावा. जोपर्यंत आपल्या मनाची खळबळ थांबत नाही, जोपर्यंत आपल्या मनाची शांतता होत नाही, जोपर्यंत मन आपलं शांत होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत हा जप आपण ऐकला पाहिजे. समर्थाने या समासाचं वर्णन, या विषयाचं वर्णन या समासामध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात आहे अगदी 24 ओळीमध्ये समर्थाने या समासाचं विवरण केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की 21 सहस्त्र सासे जपा, 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ती अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. मग मनुष्य काय करतो, एका दिवसामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे की एका दिवसामध्ये 21,600 असा अजपा करत असतो. काय करत असतो, अजपा करत असतो. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे की एवढं काही विचार पाहता सोपा सकळ काही. हा काही विचार काय वाटतो आपल्याला, सर्व काही हे सोपं आहे असं वाटतं आहे, परंतु आपण किती श्वास घेतो आहे, किती सोडतो आहे, सगळ्याच समर्थ म्हणतात लिखित आहे. म्हणजे श्वास घेणं, उच्छ्वास, श्वास आणि उच्छ्वास, श्वास घेणं श्वास सोडणं. आणि म्हणून पुढे दिले आहे, मुखी नासिकी असे जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. मुखात आणि नाकात प्राणवायू असतो. मुखी नासिकी असे जे प्राणे, मुखी नासिकी मुखात आणि काय म्हटलंय नाकात असे जे प्राणवायू असतो, तयास अखंड येणे जाणे, त्याचं येणं जाणं चालूच असतं, अखंड चालू असतं. ते थांबलं की काय होतं, ते थांबलं की आपलं आयुष्य थांबून जातं, तिथंच आपल्या देहाची डेड बॉडी होते. म्हणजे समर्थ म्हणतात मुखी नासिके असे जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, त्याचं येणं आणि जाणं कसं आहे, अखंड चालू असतं. ते आपल्याला कळतं का हो, नाही. जेव्हा आपण निवांत झोपलेलो असतो तेव्हा किंवा एखाद्या शांत ठिकाणी असतो तेव्हाच आपल्याला श्वास उच्छ्वासाचा आपल्याला आवाज येतो, नाहीतर आपल्याला बघा गडबडीमध्ये अजिबात आवाज येत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात त्या गडबडीमध्ये जाऊ नका, या देहाकडे या समर्थ म्हणतात आहे की आपल्याला भगवंताच्या भेटीसाठी शांत ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला मन आपलं शांत करावं लागणार आहे, जिथे माझी आणि माझ्या भगवंताची भेट होईल एवढं आपल्याला काय करायचं आहे, तिथलं सगळं जे वातावरण आहे ते शांत करायचं आहे. माझा भगवंत आणि मी याच्या पलीकडे आपल्याला काहीही दिसता कामा नये. म्हणजे समर्थ म्हणतात तयास अखंड येणे जाणे, मुखी नासिके असे जे प्राणी, याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. म्हणजे ते येणं आणि जाणं त्याचं अखंड चालू असतं. तसा समर्थ म्हणतात आहे या भूतलावर समर्थ म्हणतात आहेत की जसं म्हटलेलं आहे ते श्वासोच्छ्वास येणं आणि जाणं चालू आहे. ज्यावेळी ते आपण ज्यावेळी शांत बसलेलं असतो एखाद्या शांत ठिकाणी जिथे कुणाचाही आवाज नाही, तेव्हा बघा रात्री झोपल्यानंतर सगळं काही शांत होतं, अजिबात कुणाचाही आवाज येत नाही, तेव्हा आपल्याला घड्याळाच्या काट्यांचा आवाज येतो. एरवी दिवसा येतो का हो, नाही. ज्यावेळी निवांत आपण असतो, ज्यावेळी सगळीकडे शांतता असते, तेव्हा त्या घड्याळाचा आवाज आपल्याला येतो. त्या काट्यांचा फिरताना टक 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 असा आवाज आपल्याला येतो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की त्या भगवंताची ओळख होण्यासाठी, त्या परमेश्वराची, त्या आपल्या सद्गुरूंची ओळख होण्यासाठी
सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनात जो गोंधळ चाललेला आहे, जो मतामतांचा जो गलबला झालेला आहे, जो मनामध्ये जो गोंधळ आहे, तो कुठेतरी आपल्याला थांबवावा लागेल आणि आपल्या भगवंताच्या भेटीसाठी मी आणि माझा भगवंत या पलीकडे आपल्याला कोणीही दिसता कामा नये. ज्यावेळी आपली आणि भगवंताची भेट होईल त्यावेळी समजून जायचं की आपल्या मनामध्ये जे काही अशांतता पसरलेली आहे ती आता शांत झालेली आहे. कारण जसं श्वासोच्छ्वास येतो आणि जातो अखंड चालू आहे, तसं तो परमेश्वर आपला सद्गुरू आपल्यासोबत अखंड आहे. अखंड तो आपल्यासोबत राहणार आहे. जोपर्यंत आपल्या श्वासाश्वास आहे तोपर्यंत आपलं हे सगळं कार्य, या देहाचं सगळं कार्य, या देहाचं सगळं कार्य जे चाललेलं आहे तो इथे आतमध्ये बसून आपलं सगळं कार्य म्हणजे कार्य सगळं काय करत आहे, उत्तमरित्या पार पाडत आहे. तो परमेश्वर, ते सद्गुरू आपलं सगळं काही उत्तमरित्या करून घेत आहेत. म्हणून याचा विचार पाहणे, सूक्ष्मदृष्टी जे होतं आहे ती सद्गुरूंची इच्छा आहे. सकळ करणे जगदीशाचे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे हे काही जे चाललेलं आहे ती फक्त आणि फक्त सद्गुरू कृपा आहे. आणि याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टीने याचा विचार पाहिला पाहिजे. कारण तो भगवंत आहे, त्याची भेट आपल्याला झाली पाहिजे. या मनुष्य देहाचं सार्थक आपल्याला करायचं आहे आणि याच जन्मामध्ये आपल्याला या देहाचं सार्थक करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला परब्रह्म ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि ज्याने उत्तमाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, खूप उत्तम आयुष्य आहे, खूप जीवन सुंदर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही त्या माझ्या परमेश्वराने, माझ्या सद्गुरूंनी मला काहीही कमी केलेलं नाही. न मागता सगळं काही उघड्या हाताने मला उत्तमरित्या भरभरून दिलेलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहिले पाहिजे, कायम ऋणी असले पाहिजे आणि समर्थांना, आपल्या सद्गुरूंना कायम धन्यवाद करता देता आले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपल्याला हा आजचा दिवस, प्रत्येक सकाळ जी आहे ती त्यांच्यामुळे उजळते आहे, त्यांच्यामुळे दिसते आहे. मग या उत्तमाच्या देहाला समर्थांनी काय केलेलं आहे, सत्कार्याला लावलेलं आहे. समर्थांनी या नासक्या देहाला, या नासक्या म्हणजे आपल्याकडून किती काही वाईट गोष्टी घडायच्या, परंतु समर्थांनी, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला योग्य वाट दाखवून, योग्य वळण लावून आपल्याला उत्तमरित्या या परमेश्वराच्या गोडीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे आणि अखंड आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत अखंड श्री सेवा, निष्काम दास्यभक्ती करायची आहे. आणि ही समर्थांनी असं आपल्या सद्गुरूंनी आपल्याकडून करून घ्यावी ही एकच शेवटची इच्छा आहे. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नामस्मरण आपल्या श्वासामध्ये गुंतलं पाहिजे, आपल्या नामामध्ये, आपल्या मुखामध्ये त्याचंच नाम आलं पाहिजे. उठता बसता फिरता जाता येता कुठेही असो, स्थळ कोणतंही असो, काळ असो, वेळ कोणतीही असो, परंतु समर्थांचं, सद्गुरूंचं स्मरण मात्र आपल्या ओठांवर कायम राहिलं पाहिजे. परेपासून ते आलं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा परा स्वच्छ करावी लागेल. कारण जेव्हा आपण परेमध्ये उत्तमाचं पेरू, जे पेरणार तेच उगवणार आहे. जसं आपण एखादं घेवड्याचं बी टाकलेलं आहे तर त्याला वांगी लागणार नाही, घेवडाच लागणार आहे. तसं आपण जसं परेमध्ये पेरणार आहे तसं आपल्या मुखामध्ये, आपल्या वैखरीमध्ये ते येणार आहे. कारण परा पच्यंती मध्यमानी वैखरीमध्ये उत्तमाचंच येणार आहे. जेव्हा आपण चांगलं पेरणार आपल्या परेमध्ये तेव्हाच ते उत्तमाचं येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, 21 सहस्त्र सासे जपा, नेमून गेली ती अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिके असे जे प्राणी, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टीने जर विचार केला तर आपला भगवंत, माझे सद्गुरू सदा आपल्या सोबत आहेत, या चराचरामध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून सूक्ष्मपणे जर विचार केला तर आपल्याला कळेल की त्यांचं अखंड येणं जाणं त्यांचं चालू आहे. म्हणजे समर्थांनी, आपल्या सद्गुरूंनी अवतार धारण केले म्हणजे त्यांचं येणं जाणं चालू आहे, आताही चालू आहे. या कलियुगातही सद्गुरू आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे, सूक्ष्म दृष्टीने ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्रघोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. म्हणजे मुळात पाहिलं तर स्वर एकच आहे, पण तार स्वर म्हणजे उच्च स्वर टाळूत जाणवणारा, मंद्र म्हणजे मध्य स्वर हृदयात जाणवणारा,
घोर म्हणजे खालचा स्वर, म्हणजे नाभी कमलाजवळ जाणवणारा, असे त्याचे प्रकार आहेत. पण अजपाचा विचार हा घोराहूनही सूक्ष्म आहे. कसं आहे? घोराहूनही सूक्ष्म आहे. आणि म्हणून समर्थ पुढे देतात आहे, समर्थ म्हणतात नाक आणि तोंड मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर. मग नाक आणि तोंड, मुख आणि नासिका, नासिका म्हणजे नाक, नाकाने आणि तोंडाने आम्ही श्वास घेत असतो. बघा, नाक बंद केलं की बरोबर आपण तोंडाने श्वास घेतो. मग तसंच आहे, समर्थ म्हणतात आहे की नाकाने आणि तोंडाने आपण श्वास सोडतही असतो. जसं आपण नाकाने आणि तोंडाने श्वास घेतो, तसं नाकाने आणि तोंडाने श्वास सोडतोही. हा घेणे आणि सोडणे ही जी क्रिया आहे ती अत्यंत सूक्ष्म क्रिया आहे. आपण जेवढं धावपळीत असू, कामात असू, तेवढा त्या अजपाचा जप करता येणार नाही, तो अजपाचा जप होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते त्या अजपावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जप होतच असतो. म्हणून तो जप आपण पाहावा. आणि तो कसा पाहावा? तर अत्यंत सूक्ष्म दृष्टीने. आणि म्हणून ते समर्थाने दिले, याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. याचा विचार करून पाहिलं पाहिजे. सूक्ष्म दृष्टीने याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. काही लोक एखादी गोष्ट भराभर पाहून जातात, काही लोक बारकाईने पाहतात. बघा, एखादी गोष्ट आहे, एखादं चित्र म्हणा, एखादं चित्र काढलेलं आहे, दोघं तिघं म्हणजे दोन व्यक्ती आहेत, त्या चित्रामध्ये नुसत्या रेघोट्या गोल 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 ओढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये दोन व्यक्ती ते चित्र बघतात आहे. एक बघते आणि निघून जाते, दुसरी मात्र एकटक बघत राहते. मग त्याच्यामध्ये तिला काय दिसते आहे हो? जे पहिल्याला दिसलं नाही ते दुसऱ्याला दिसतं आहे. म्हणजे त्याचा विचार आहे, तो त्याच्यामध्ये शोधतो आहे, त्याला एक 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 धागा सुटत चाललेला आहे. आणि जे पहिल्यांदा ज्याने बघितलं त्याने वरवर बघितलं, हे काही नुसते वेटोळे काढलेले आहे, याच्यात काहीच कुठली कृती दिसत नाही आहे. म्हणजे याच्यात कुठलेही चित्र उत्तमरित्या असं दिसत नाही, हे नुसतं गोल गोल करून ठेवलेलं आहे. परंतु दुसरी जी व्यक्ती आहे त्याच्यामध्ये इतके बारकावे, ती सूक्ष्म दृष्टीने एवढे पाहते की तिला कळतं की आतमध्ये एवढं सगळं चित्र काढलेलं आहे, त्याच्यामध्ये हत्ती, घोडा हे सगळं लपलेलं आहे, ते तिला हळूहळू दिसत आहे. म्हणजे तसंच आहे, जसं आम्ही लहान असताना आम्हाला आमचे गुरुजी सहलीला घेऊन जात असत. आपल्याला माहिती आहे, शैक्षणिक सहल आपली सहल वर्षातून एकदा असायचीच. मग ती सहलीला जात असताना त्यावेळी एखाद्या पर्यटन स्थळाला भेट दिल्यावर आम्ही त्या धावत पळत पाहायचो. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो आहे तर आपण धावत पळत तिथे बघायचो सगळं. पण काही मुलं आमच्यापेक्षाही जी मोठी होती ती हळूहळू पाहायची. पण त्या ठिकाणी येणारे जे विदेशी पर्यटक असायचे, ते विदेशी पर्यटक हातामध्ये भिंग घेऊन, दुर्बीण घेऊन, हातामध्ये कॅमेरा घेऊन सगळ्या गोष्टी ते टिपायचे. सगळ्या गोष्टी काय करायचे? ते टिपायचे, सगळ्याचं टिप्पणी करायचे. आणि आम्हाला असं वाटायचं की या दगडामध्ये काय एकटक पाहत बसतात हे. मग गुरुजी आम्हाला सांगायचे की याला अभ्यास असं म्हणतात. मग सूक्ष्म दृष्टीने पाहणं असं म्हणतात. आणि म्हणून सूक्ष्म दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे, असा समर्थांचा विचार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे एकाला दिसतं ते दुसऱ्याला दिसत नाही. मग जे आपल्या सद्गुरूंना दिसतं आहे ते कदाचित आपल्याला दिसतही नाही आहे. आपल्याला सद्गुरू सांगतात आहे याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये ते आहे, पण आपणही अभ्यास केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सूक्ष्म विचार करता आला पाहिजे. आणि म्हणून दिलाय, मुळी पाहता एक स्वर, तसा पाहिला तर स्वर एक आहे. कोणता? सा. हा एक स्वर आहे, सा. संगीतामध्ये आपण पाहिलं तर तसा सा हा एक स्वर आहे. त्याकडे 3 उपप्रकार आहे, एक मंत्र, मध्य आणि ताल. म्हणजे समर्थांचा किती अभ्यास, गाढा अभ्यास होता बघा. त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. म्हणजे गायन करणारे लोक जेव्हा सुरांवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा तो पहिला सा लावतात, त्या सा वरून दुसरा रे, सा रे. मग सा रे या दोघांमध्ये अनेक श्रुती आहे, 207 श्रुती या दोघांमध्ये आहेत. आणि म्हणून हा शब्द वापरलेला आहे. म्हणून म्हटलंय सा रे ग म पद नि सा. म्हणजे कसं म्हणतात?
सा रे ग म प ध नि सा. म्हणजे त्याची त्याची योग्य ते काय आहे ते ठिकाण आहे. म्हणून सारी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास पुढे दिले म्हणून पाहावे. म्हणजे समर्थाने म्हटलंय की मुळी पाहता एक स्वर त्याचा तारमंद्र घोर, त्याचा तारमंद्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार जपाचा. म्हणजे सरी गम पद निस काय म्हटलंय, सरी गम पद निस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे. म्हणून पहा सा रे ग म प ध नि सा सा री ध प म ग रे सा. म्हणजे त्याची त्याची योग्य जागा आहे ती म्हटल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. सा कुठे आहे, रे कुठे आहे, ग कुठे आहे, म कुठे आहे, किती वर आहे किती खाली. म्हणजे स्वर प्रथम स्वर मातृकास म्हणून पहावे. म्हणजे सारे गम पदनीचा आहे, सप्त स्वर आहेत. आरोह अवरोह यांच्या प्रयत्नाने प्रथम सप्तकातील काय म्हटलंय, प्रथम सप्तकातील सा या प्रथम स्वरापासून आरंभ करून दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वर मातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात असं म्हटलेलं आहे. सारे गम पद निसा कसं म्हणायचं आहे ते सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याची जागा आहे ती तिथेच आहे, ज्याची त्याची जागा एक विशिष्ट जागा आहे, ज्याच्या त्याच्या जागेवर तो उत्तमच आहे. आणि म्हणून समर्थाने दिलेले आहे की पहिल्यांदा काय लावतात, सा लावतात, नंतर रे. सा रे पहिला काय आहे, सा आहे. पहिला रे लावतात का, नाही, पहिला साच लावतात. एकदम रे लावत नाही, ते पहिला सा लावतात. सावर सगळं लक्ष केंद्रित करतात. सा जर लक्षात व्यवस्थित आला तर सा पासून मग पुढे सा रे ग म प ध नि सा असे पुढचे 6 स्वर आपल्याला पाहायला मिळतात. हे जर आम्ही मध्य सप्तकामध्ये म्हटलं तर आपल्याला ते सहज जमेल. आणि म्हणून पुढे तो अजपा होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे त्याला आपण परावानी म्हणतो, त्या परावानी पर्यंत आपला स्वर जातो. सा रे ग म प ध नि सा पुढे परावानी पर्यंत तो आपला स्वर जातो. आणि म्हणून म्हटलंय परे वाचे हुन अर्थे आणि पश्यंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. मग 4 ज्या वाणी दिल्या आहे, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. मग परे वाचे हुन अर्थे आणि पश्चंती खालते म्हणजे परा वाचेपासून वर म्हणजे नाभीपासून वर आणि पश्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचं जन्मस्थान असतं. आणि तेथून स्वरांची अजपाची सुरुवात होते आहे. आणि म्हणून पश्चंतीच्या खाली, म्हणून समर्थाने दिलंय पश्चंतीच्या खाली 4 प्रकारच्या जागा आहेत की नाही, आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे नाभी कमल. परा म्हणजे काय, नाभी कमल. तिथे जर आपली परा जर स्वच्छ असेल तर आपले विचारही स्वच्छच असतात. जर परा जर उत्तमाची असेल, परेमध्ये उत्तमाचं जर विचार असतील तर ते वैखरीवर उत्तमाचेच विचार येणार. जर परेमध्ये जर घाण अडकलेली असेल, परेमध्ये परा जर स्वच्छ नसेल तर वाणी सुद्धा काय होणार, वैखरीमधून सुद्धा घाणच निघणार आहे. म्हणून परा उत्तमाची असली पाहिजे, परेमध्ये उत्तमाचे विचार आपण रुजले पाहिजे, रोवले पाहिजेत, तरच आपली वैखरी सुधारणार आहे. आणि म्हणून म्हटलंय पश्चंती म्हणजे हृदय, मध्यमा म्हणजे काय सांगितले, कंठ, आणि वैखरी म्हणजे जीभ. या जागा आहे. या जागेमध्ये समर्थ म्हणतात पश्चंतीच्या थोडं खाली, पश्चंती म्हणजे हृदय, हृदयाच्या थोडं खाली, परेच्या थोडं वर म्हणजे हृदयाच्या थोडं खाली, पश्चंतीच्या थोडं खाली आणि परेच्या थोडं वर नाभी कमलाजवळची जी आहे. परा म्हणजे काय, नाभी कमलाजवळची वाणी म्हणजे हृदयाच्या थोडं खाली आणि नाभीच्या थोडं वर जी जागा आहे ती जागा अजपाची आहे. म्हणून समर्थ तिथे म्हणतात लक्ष द्या, ते काय आहे, जन्मस्थान आहे. म्हणून म्हटले परे वाचे ऊन अर्थे पश्चंती खालते स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे.
म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. हा जो प्रभंजन आहे म्हणजे वारा जो आहे, त्याचं जे श्वासावर लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे, ते श्वासावरच लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकांतात बसू नये. का बसू नये? कारण लोकांतामध्ये लोकांच्या उठाठेव्या असतात आणि एकांतामध्ये काय असतं? एकांतामध्ये आपल्याला भेट होते. आपला स्वभाव कसा आहे, आपण कसे आहोत, आपली आणि त्या परब्रह्माची भेट होते, आपली आणि आपल्या परमेश्वराची, आपल्या सद्गुरूंची भेट होते. म्हणून म्हटलं एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. म्हणजे लोकांतात बसू नये. साधना करताना साधना ही एकांतातच असली पाहिजे, ध्यान एकांतीतच असलं पाहिजे आणि एकाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. त्याचं नाव एकांत आहे. मला सुद्धा विसरले पाहिजे. नुसतंच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, तो श्वास कोणता आवाज करतो आहे का ते ऐकणं, तो आवाज सोहम असा करतो आहे का, म्हणून समर्थ पुढे त्याचं देतात आहे. मग समर्थांनी म्हटलंय एकांती बैसावं. का बसावं? एकांत म्हणजे जिथे एकही नाही, एक सुद्धा राहता कामा नये, त्याचं नाव एकांत. एकाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. मला सुद्धा विसरलं पाहिजे. म्हणजे जसं समर्थ म्हणतात आहे की संत तुकाराम महाराज एवढे एकांत, एवढे परमेश्वराशी घट्ट त्यांचं नातं होतं, त्या पांडुरंगाशी अखंड नामस्मरण, ते एकाचाही त्याचा अंत झालेला होता. म्हणजे ते साक्षात पांडुरंगाच्या भेटीला होते. साक्षात पांडुरंग त्यांची येऊन कामं करत होता. म्हणजे अखंड नामस्मरणात, अखंड नामस्मरण मात्र ते चुकवायचे नाही. असंच एकदा बसले असताना त्यांना झोप येईल म्हणून त्यांनी झाडाला आपली शेंडी बांधून ठेवली. कारण झोप आली तर बरोबर ते काय होणार, आपण खाली मान करणार. मग ती खाली मान केल्यावर पुन्हा झाडाची फांदी आपली शेंडी ओढून घेणार. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की सद्गुरू म्हणतात आहे की संत तुकाराम महाराजांची भक्ती बघा, अखंड नामस्मरण, एकांतातही बसले, एकांतातच असायचे आणि एकांतात ते ध्यान करायचे. म्हणजे स्वतःचं ध्यान भान सगळं विसरून फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये ते काय होते, गुंतलेले होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे त्यांना पुष्पक विमान न्यायला आले. केवढी त्यांची पुण्याई. संत तुकाराम महाराज अखंड नामस्मरणात, अखंड एकही त्यांचा त्यांचं एक सेकंद सुद्धा ते काय करत होते, भगवंताच्या नामाशिवाय राहत नव्हते. अखंड नामस्मरण, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अखंड त्यांचं नामस्मरण होतं. अखंड नामस्मरण ते करत होते एकांती बसून. त्यांची आणि परब्रह्माची भेटी एकांतात होती. म्हणजे समर्थ म्हणतात एकांतात अगदी शांत बसावं, तिथे हे सगळं नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा. म्हणजे समर्थ म्हणतात एकांतात बसल्यामुळे आपल्याला आपल्या परमेश्वराची, आपल्यामध्ये असलेल्या त्या परमेश्वराची आपल्याला भेटी होते. एकांतात बसल्यामुळे काय होतं, एकांतात बसल्यामुळे आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे. लोकांतात बसून नुसती गडबड करून उपयोग नाही. सगळ्या गोष्टी रोखठोक बोलून जिथल्या तिथे लगेच सोडून त्याचा उपयोग होत नाही. त्याचा शांत विचार केला पाहिजे, त्याच्यावर चिंतन मनन झालं पाहिजे आणि मग त्या गोष्टीवर तोडगा काढला पाहिजे. उजळली जीभ लावली टाळ्याला उपयोग नाही. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय एकांती उगेच बैसावे, तैसे हे समजून पहावे, तेथे हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. म्हणजे एकांतात अगदी शांत बसावं, तेथे हे सगळं नीट समजून घेऊन प्राणवायू अखंड घ्यावा आणि सोडावा आणि एकांती मौन धारण करून सावधपणे श्वासोच्छ्वास होत असता लक्षपूर्वक पाहावं. श्वासोच्छ्वास आणि म्हणजे सोहम सोहम असा शब्द होत असल्याचा आपल्याला काय होतो, भास होतो. मग आम्ही जर शांत बसलो, उच्चारे विना जे शब्द ते जाणावे सहज शब्द.
प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. म्हणजे समर्थांनी म्हटलंय एकांतामध्ये बसला तर तुम्हाला तुमची ओळख होईल. एकांतामध्ये आपण आपल्याला ओळखतो, लोकांतामध्ये आपण ओळखत नाही. लोकांतामध्ये लोकांचा गलबला जो आहे, मतामतांचा लोकांचा जो गलबला झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण अडकतो आणि त्यांच्यासारखाच विचार करायला लागतो. परंतु तसा विचार आपल्याला करायचा नाही. म्हणून समर्थ म्हणतात आम्ही जर शांत बसलो तर आमच्या श्वासाकडे लक्ष गेलं की तिथे कुठला तरी आवाज येतोय पण तिथे शब्द नाही, आम्ही बोलत नाही आहे. समर्थ म्हणतात आहे की ते सहज शब्द आहे. काय आहेत? सहज शब्द आहेत. सहज म्हणजे त्या आवाजाने सहज निर्माण होणारा ध्वनी. आम्ही बोलतो हा वेगळा ध्वनी आणि त्याचा स्वतःचा स्वर आहे. जसं पाणी खळखळ वाहत आहे आणि त्या खळखळीचा आवाज आहे, त्याच्यातील तो कुठला तरी ध्वनी आहे. तसा तो ध्वनी जो आहे, तो उच्चार जो आहे, तो सहज आहे आणि तो सोहमचा ध्वनी आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलेला आहे तो कशाचा ध्वनी आहे? सोहमचा. मग एकांतात समर्थ म्हणतात आहे मौन धरून बसल्यावर जो सहज शब्द ऐकू आला तो अंतर्यामी सोहम असाच भासलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की धरिता सो सोडविता अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. मग श्वास घेताना सो आणि सोडताना असा अखंड सोहम, सो आणि सोहम असा शब्द ऐकू येतो. याचा विचार करू लागलं की त्यात फार खोल अर्थ भरलेला दिसतो आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की ते शब्द सांडून बैसला, ते शब्द ऐकणे ते सुद्धा सोडून देणं, तिथे सुद्धा मौन धारण करणं. कारण जिथे बोलायला पाहिजे तिथंच बोललं पाहिजे. उगाच वायफळ बडबड करून चालणार नाही. त्याच्यापेक्षा मौन धरलेलं बरं. खूप बोलण्यापेक्षा मौन धरलेलं खरंच उत्तमाचं आहे. काहीच न बोललेलं खूप उत्तमाचं, म्हणजे कोण ऑब्झर्वेशनच करू शकत नाही. मग तिथं आपलं ऑब्झर्वेशन होणार नाही. मग काही उगाच बोलून वायफळ म्हणजे बडबड करून जर आपल्याला आपलंच नाव खराब करायचं असेल किंवा आपण बोलता बोलता एखादी गोष्ट बोलून जातो, समोरच्याला राग येतो, त्यापेक्षा समर्थ म्हणतात मौन धारण केलेलं कधीच आहे. आणि म्हणून म्हटलंय ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. आता समर्थ म्हणतात आहे की समर्थाने पुढे दिलेला आहे ते शब्द सांडून बैसला. शब्द उच्चारे विना जे शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. काहीच नाही म्हणजे उच्चाराशिवाय जे शब्द त्यांना सहज शब्द म्हणतात. ते अनुभवायला येतात परंतु नाद आवाज काहीच नसतो. आणि म्हणून पुढे दिलेला आहे तो नाद म्हणजे काय आहे? तो नाद म्हणजे काय दिलेला आहे? ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, वेगा योगाभ्यासाचा गलबला या कारणे. मग तो नाद म्हणजे समर्थ म्हणतात तो नाद म्हणजे सोहम हा शब्द आणि त्याचा लक्षार्थ यांचाही लय होऊन जो बसतो तो साधक खरा मौनी आहे असं म्हणावं, असं समर्थ म्हणत आहेत. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे हे साधावे, म्हणजे जो समर्थांनी सांगितलेला आहे की जो लक्षार्थ याचाही लय होऊन जो बसतो तो साधक खरा मौनी आहे असं म्हणावं. आणि हे साधावे म्हणूनच लोक योगाभ्यासाची खटपट करतात. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात आतापर्यंत समर्थांनी सांगितले आतापर्यंत जे योगाचा अभ्यास करणारे जे लोक आहेत ते योगाचा अभ्यास करतात. म्हणजे काय करतात? योगाचा अभ्यास करताना ते आपल्या श्वासाकडे आपले लक्ष केंद्रित करतात. तो हठयोगी जो आहे तो त्यामध्ये आहे. योगाभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी आहे. ज्याला एकदा आपल्या अजपावर लक्ष केंद्रित करता आलं की त्याची साधना पूर्ण झाली आणि ती अखंड असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे एकांती मौन धरून बैसला. समर्थांनी म्हटलंय एकांती मौन धरून बैसला,
तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. धरिता सो सोडिताहम, धरिता सो सांडिताहम, म्हणजे समर्थाने उल्लेख केलेला आहे. जर आम्ही तो श्वास धारण केला तर इथे हा सो जो झालेला आहे आणि सोडला असेल तर झालेला आहे. घेताना सो आहे, सोडताना हम आहे. मग हा सोहमचा जप आहे. सा म्हणून घेतो आणि सोहमचा जप ह म्हणून सोडतो. दोन्ही शब्दाचे अर्थ आहेत. सा म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. म्हणजे संस्कृतमध्ये सा आणि सा या शब्दाचा अर्थ आहे तो, आणि तो म्हणजे परमेश्वर. तो म्हणजे कोण? सा म्हणजे परमेश्वर. तो परमेश्वर आहे आणि अहम म्हणजे मी आहे. माझ्याकडे अहम भावना आहे. त्या परमेश्वराकडे, त्या सद्गुरूंकडे आपल्या नाही. ते आपल्याला या अहम भावनेतून बाहेर काढतात. ते म्हणतात की कशाचाही गर्व आपण करू नये, कशातही आपण अडकू नये. मग अहम म्हणजे मी परमेश्वर आहे आणि माझा अहंकार मी टाकलेला आहे. स्वर सोडत असताना अहम असा उच्चार होतो. म्हणजे अहम टाकला की सोहम कळतो, असा माझ्या मनात आलं म्हणून अहम टाकला पाहिजे. आणि परमेश्वर मी आहे याची त्याला अनुभूती झाली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, धरिता सो सोडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. देह धारकती तुका प्राणी, श्वेतज उद्बीजिक खानी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती. मग समर्थ म्हणतात आहे की देहधारक तितका प्राणी, देहधारक म्हणून जितके प्राणी स्वेदच उद्बीज अधिक 4 खाणीत आहेत, ते श्वासोश्वास करूनच जगतात. मग त्याखेरीज ते जगू शकत नाहीत. श्वासोश्वास म्हणजे श्वास घेतल्याशिवाय ते जगू शकत नाही. जसा मासा पाण्यात श्वास घेतो तसं प्रत्येक प्राणी श्वास घेतो. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा श्वास घेतल्याशिवाय राहू शकत नाही. जर तो श्वास घेतला नसेल तर तो मरून जाईल. आणि म्हणून समर्थांनी 4 खाणी दिलेल्या आहे. 4 खाणी, 4 वाणी. वाणी पाहिल्या, खाणी. मग ते समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी 4 देहधारुक तितका प्राणी, श्वेतज उद्विजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जिती. म्हणजे समर्थांनी 4 प्रकारचे प्राणी म्हटलेले आहेत, जीव जंतू म्हटलेले आहेत. त्यामध्ये जारज, श्वेतज, उद्बीज आणि अंडज या 4 प्रकारच्या खाणी आहेत. यातील प्रत्येक प्राण्याला अशा प्रकारच्या अजपाचा जप त्याचा काय होतो, चालूच असतो. तो हत्ती असेल तरी तो जप करतो, मुंगी असेल तरी ती जप करते, माणूस असेल तरी तो जप करतोच करतो, कुत्रा असेल तरी तो जप करतो. मग कुठल्याही प्रकारचा प्राणी असेल, कुठल्याही प्रकारचा त्या योनीतला असला तरी सुद्धा तोच जप करतो. मग सोहमचा जप करतो आणि हा जप आहे. इतर प्राणी त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. इतर प्राणी त्याचा विचार करू शकत नाही, त्यांच्याभोवती सूक्ष्म दृष्टी नसते. पण मानवाच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे. मानवाच्या बाबतीत सूक्ष्म दृष्टी आहे. म्हणून मानव धन्य आहे. म्हणजे तरी सुद्धा मनुष्य मरेपर्यंत स्वतःच्या श्वासाकडे लक्षच देत नाही हो. मानव धन्य आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवाला बुद्धी जास्त आहे, त्याला चेतना क्षमता जास्त आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे की मनुष्याने मनुष्यासारखं वागलं पाहिजे. मानसाने मानसाशी मानसा सम वागणे, म्हणजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे. त्या प्राण्यांना कळतं हो, परंतु माणसाला कळत नाही. किती फसवेगिरी, किती आपण आजकाल फसवतो आहे माणसाला. माणूस फसवतो आहे ज्याच्यावर माणसाचा विश्वास आहे.
तोच माणूस किती वेळा तरी दगा देतो आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये तसं नाही. प्राणी हे प्रामाणिक असतात. जसं कुत्रा बघा, गाय बघा, म्हणजे घोडा बघा, बैल बघा. जर त्याचा जर जो मालक असतो तो आल्यावर बरोबर ते जर कुत्र्याचं पिल्लू असेल तर बरोबर ते शेपूट हलवत हलवत त्याच्या अंगावर खेळत खेळत ते अगदी आपल्या धन्याला ते काय असतं, अगदी ते समर्थ म्हणतात आहे की ते आपल्या धन्याची उपकाराची फेड तो बरोबर करत असतो. म्हणजे त्या प्राण्यालाही कळतं, मुक्या जनावरालाही कळतं माया कशी करावी, प्रेम कसं करावं. आपण दिलेल्याच्या बदल्यात 10 पटीने ते आपल्याला प्रेम, माया सगळं काही देतात, आपलं रक्षण करतात. मग समर्थ म्हणतात आहे की माणसाने का असं वागू नये. माणूस आता इथे बोलतोय, पाठ केल्यावर वेगळंच काही वागून बसतो. मग असं फसवता कामा नये. जे खरं आहे, जे सत्य आहे तेच वागलं पाहिजे. माणसाने माणसाने आता एवढी फसवेगिरी चाललेली आहे, मनुष्य विसरत चाललेला आहे आणि कुठे कुठे अधोगतीला जातो आहे. एखाद्या दुसऱ्याला फसवून, दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याला त्याच्याकडून ओरबाडून घेऊन आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. जे तुझ्याकडे आहे ते तुला जे सद्गुरूंनी दिलेलं आहे, तुझ्या नशिबात जे आहे ते कोणीही हिसकावून घेणार नाही. ते तुला आज नाही मिळालं तरी उद्या मिळेल. परंतु दुसऱ्याच्या वाट्याचं हिसकावून घेणं, दुसऱ्यावर आपला ताबा दाखवणं, दुसऱ्याकडून ते हिरावून घेणं हे कदापि योग्य नाही. ही आपल्या सद्गुरूंची शिकवण नाही. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुला दिलेलं आहे, तुझ्या शिलकीनुसार तुला मिळालेलं आहे. दुसऱ्याकडे बघून, दुसऱ्याकडे मागून आपल्याला काहीही मिळणार नाही. काही क्षणापुरतं आपल्याला सुख मिळू शकतं की दुसऱ्याकडनं मागून आणलं, चोरून आणलं, परंतु हे आपल्याला करायचं नाही. हे क्षणिक आहे, ते कायमचं आपलं आहे का? नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जेवढं तुला दिलं आहे त्याच्यात तू समाधानी राहा. कित्येक लोकांना जे तुझ्याकडे आहे ते सुद्धा मिळत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की मनुष्याने मनुष्यासारखं वागलं पाहिजे. सगळ्यात जास्त बुद्धी मनुष्याला आहे, परंतु मनुष्य मात्र त्या बुद्धीचा ऱ्हास करत चाललेला आहे. विश्वास ठेवण्याच्या, म्हणजे जर एखाद्याने विश्वास ठेवला तर त्या विश्वासाला मात्र तडा जाऊ देऊ नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावं, त्याच्यासारखीच वर्तणूक करावी, उत्तमाचंच वागावं. जेणेकरून आज जे आपण वागतो आहे, आज आपण वाईट वागलो तरी काही दिवसांनी ते आपल्याकडे परत येणार आहे. चांगलं वागलो तरी येणार आहे. म्हणजे कर्माचं फळ आपल्याला आत्ता इथेच भोगून जायचं आहे. म्हणून काही सद्गुरूंनी जे आपल्याला उत्तमाचं जे आयुष्य किती वर्षाचं दिलंय माहीत आहे आपल्याला. कधी काय होईल काहीही माहिती नाही. आता मी इथे आहे, 5 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर मी नसेल, ते मला काही माहीत नाही. परंतु जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्या सद्गुरूंची ओळख आपल्याला झाली पाहिजे. सद्गुरूंच्या सामर्थ्याने, सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे. मग आपण उत्तमरित्या आयुष्य जगलं पाहिजे. आपणही जगावं आणि दुसऱ्यांनाही जगून द्यावं. कोणाच्या दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करायची आपल्याला गरज नाही. कोणालाही सल्ले द्यायची, कोणाचंही घरामध्ये ढवळाढवळ करायची आपल्याला गरज नाही. आपलं आहे तसं आपण उत्तमाचं राहावं, आपल्या मनात उत्तमाचे विचार ठेवावेत आणि आपण आपलं आयुष्य उत्तमाचं सद्गुरूचरणात, सद्गुरूंच्या चरणाशी लीन होऊन, सद्गुरूंच्या स्मरणामध्ये, सद्गुरूंच्या चिंतनामध्ये, सद्गुरूंच्या मननामध्ये आपण रंगून जावं. या एवढ्या सगळ्या भूतलावर एवढं सगळं दिसतं आहे, त्याच्यात मग्न होण्यापेक्षा आपल्या सद्गुरूंच्या अधिष्ठानामध्ये, सद्गुरूंच्या भजनामध्ये, सद्गुरूंच्या कीर्तनामध्ये आपण मन रमवावं आणि तिथेच आपण दंग होऊन जावं. जेणेकरून शेवटचा जो श्वास आहे, शेवटचा जो क्षण आहे तो कधी गोड होईल आपल्यालाही कळणार नाही. कधी येईल आणि कधी आपण जाऊ याची आपल्याला गॅरंटी नाही. मग जाताना आपल्याला सद्गुरूंचं स्मरण घेऊन जायचं आहे. ती पुण्याई आपल्याला साठवायची आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की मानवाच्या बाबतीत कसं आहे, मानव हा खूप बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून मानव धन्य आहे. तरी सुद्धा मनुष्य मरेपर्यंत स्वतःच्या श्वासाकडे मात्र लक्ष देत नाही. आता आपल्याला एवढी वर्ष झाली, आपण आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं का? श्वास मोजले का नाही? लक्ष तिथे आपण केंद्रित केलं लक्ष केंद्रितच केलं नाही. ते 31,600 श्वास आम्ही दिवसभरात घेतो. तिथे 2 श्वासाकडे सुद्धा आपला लक्ष नसतो. असतो का? नाही.
श्वास घेतला सोडला, घेतला सोडला, नसलं लक्ष नसतो. आणि जेव्हा ऑक्सिजनवर मनुष्य असतो जेव्हा तो मरायला टेकतो तेव्हा डॉक्टर म्हणतात याचं काही सांगता येत नाही. तेव्हा आपण त्याच्याकडे पाहत असतो की त्याचे राहिले किती श्वास आहेत. आणि जेव्हा त्याची जायची वेळ येते तेव्हा त्याच्या श्वासाकडे त्याचा लक्ष नसतो. अशी आयुष्यभरात आपण किती श्वास घेतो आणि किती श्वास टाकतो ते आपल्यालाही माहीत नाही. म्हणून समर्थ म्हणतात ते श्वास मोजा. श्वास महत्त्वाचे आहेत. त्या श्वासामध्ये श्वास संपले की आपणही संपणार आहोत. म्हणून ते श्वास पहा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. हा खरा अजप आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलंय, ऐसी हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पाडोच नाही. हे अशी जी अजपाची असं जो अजपा आहे म्हणजे इतर गोष्टी सायास, इतर गोष्टी प्रयत्न करायची, इतर गोष्टींमध्ये गरज नाही. जाणता असेल तरच तो आपल्या श्वासाकडे लक्ष देईल. नेमता असेल तर तो श्वासाकडे लक्ष देणार नाही, दुर्लक्ष करेल. आणि श्वास सुटेपर्यंत तो आपल्या संसारामध्येच गुंतलेला आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटले, ऐसी हे अजपा सकळांसी नकळे जाणत्या ऐसी हे जपा सकळांसी ऐसी हे अजपा सकळांसी परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायाची पडोच नये. मग असा हा श्वासाबरोबर चालणारा अजपा जप सर्वांच्याच ठिकाणी चालू असतो, पण जाणत्यालाच तो कळतो. हे सहज साधन सोडून सायासात पडून म्हणजे हे काय होतं की तो फक्त जाणताच ओळखू शकतो की प्रत्येकाच्या शरीरामध्ये, प्रत्येकामध्ये तो अजपा जप हा चालूच आहे. हे फक्त देव सद्गुरूच ओळखू शकतात. ज्याने हे निर्माण केलेलं आहे तोच ओळखू शकतो. जो याचा निर्माता आहे तोच आपल्या मुलाला ओळखू शकतो. तसं समर्थ म्हणतात, जो निर्माता आहे तोच ते ओळखू शकतो की कोण कशामध्ये आहे आणि किती जपामध्ये आहे. म्हणून सहज देव असतची असे. आमचा हा जो श्वास आहे हा श्वासच देव आहे. सहज देव असतची असे म्हणजे श्वास जो आहे तोच आमचा देव आहे. आमचा हा जो श्वास आहे हा श्वासच देव आहे. तो जपतो आहे ना. कोण श्वास घेतो? मी घेऊ शकतो का? नाही. मी सोडू शकतो का? नाही. म्हणजे हा श्वासच देव आहे हो. बघा ना तुम्ही, श्वास कसा चालू आहे, तो घेतोय कोण, सोडतोय कोण, आपल्याला माहित आहे काय? कळतंय आपल्याला? नाही. मग ज्यावेळी ऑक्सिजनची गरज लागते त्यावेळी कळतं. म्हणजे घेणारा कोण आहे, सोडणारा कोण आहे याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे तिथे द्वैतामध्ये अडकू नका. अद्वैत काय आहे? द्वैत. मग समर्थांनी म्हटलंय की ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे इकडे तिकडे कुठेही अडकू नका. त्या भगवंताच्या चरणाशी आपले डोळे केंद्रित झाले, लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणजे श्वास मी घेतो आहे का? नाही. जर मी घेतो आहे तर थांबवा बघू आणि परत घ्या. मग मी घेतो आहे तर ऑक्सिजनची गरज का लागते आहे? आपल्याला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी घेतला, ज्यावेळी पाहिजे त्यावेळी सोडला. नाही. तो घेतो कोण आहे, सोडतो कोण आहे? मग श्वास घेणाराही मी नाही आणि श्वास सोडणाराही मी नाही. तर तो जो कोणी आहे तो अंतरात्मा आहे, तो सहज देव आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात सहज देव असतची असे सायासे देव फुटे नासे नासिवंत देवास विश्वासे ऐसा कवनू. मग आम्ही देवाच्याच मूर्ती तयार करतो, देवांची प्रतिष्ठापना करतो. मग समर्थ म्हणतात आमच्या अंतरीच तो देव आहे. दिसतो आहे का? नाही. मग तो देव आल्यानंतर जसं आपण बघा गणपती आल्यानंतर किती आपल्या घराची साफसफाई, गणपती यायच्या आधी 1-1.5 महिना आपली सगळी कामं घरातली आपण आवरतो. म्हणजे कलरिंग करायचं असेल, साफसफाई करायची असेल, भांडी घासायची असतील, अंथरुणं धुवायची असतील, कपडे सगळं काही स्वच्छ नीटनेटकं सगळं नवीन करून ठेवतो. का?
तर आपल्या घरी देव येणार आहेत. मग या घरामध्ये, त्या घरामध्ये आपण बघतो आहे, त्या घरामध्ये सगळं काही ठेवलेलं आहे, त्या घरामध्ये सगळी साफसफाई चाललेली आहे, त्या घरामध्ये देवाचं, बाप्पाचं आगमन होण्यासाठी किती तयारी आहे. मग या देहामध्ये जो 24 तास बसलेला आहे, त्या देवासाठी आपण काय करतो आहे. 24 तास आपल्या सोबत आहे, आपल्याला चालवतो आहे. मग त्या देवासोबत आपण किती चांगले वागतो आहे, किंवा त्या देवासाठी आपण काय काय करतो आहे, त्याची प्रतिष्ठापना आहे आतमध्ये. मग तो देव आतमध्ये बसलेला आहे, मग त्याच्यासाठी आपण चांगलं वागलं पाहिजे. दुसऱ्याच्या मनाशी लागेल धक्का ऐसही वर्तणूक करू नका. मग काय काय आपण उत्तमाची कर्म करतो आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. कोणाकोणाला फसवतो आहे. मग जर आपण फसवत असू तर आपला अंतरात्मा आतमध्ये बसलेला जो देव आहे त्यालाही आपण फसवतो आहे. मग आपण कर्म कोणती करायची आहे, यथायोग्य चांगली कर्म जी आपण आपल्या तोंडाने सांगू शकतो अशी उत्तमाची कर्म त्याच्यासाठी करायचे. भगवंत आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये आहे हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बाहेरच्या गोष्टी देव शोधत बसू नका. तुमच्या अंतरी असलेल्या अंतरात्म्याला शोधा. त्याच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला उत्तमाचं कार्य करायचं आहे. मग त्याला प्रसन्न ठेवता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून आमच्या अंतरीचा तो देव आहे, तो जो कधीच फुटत नाही, कधीच येत नाही, कधीच जात नाही, कधीच आपल्याला दिसत नाही. तो तुमच्या आमच्या अंतरात कायम बसलेला आहे. आम्ही मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो. मग देवाने आमच्याच देहामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ऑक्सिजन म्हणजे हा प्राणच आहे. प्राणप्रतिष्ठा, प्राणांची प्रतिष्ठा आहे. प्राणांची प्रतिष्ठा इथे केली आहे म्हणून हा देह बोलतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात इतर देव तो म्हणजे समर्थ म्हणतात आहे, पण आमचा जो देव आहे सहज देव असतची आहे. असतची असे आहे, तो आहेच. आज आहे, उद्या आहे, परवा आहे, अखंड आहे. असतची असे सर्व काळ. तो देव असतची असे. देह बदलून टाकेल पण तो मात्र आहेच आहे. देह बदलेल, काही वर्षानंतर देह बदलू शकतो, परंतु देव मात्र तो आहेच आहे. तो देव काही बदलणार नाही. आणि म्हणून म्हटलंय अंतरात्मा हा सहज देव असतच असतो. मग कृत्रिम देवमूर्ती ज्या आहेत त्या काय होतात, काहीतरी तुटतात, फुटतात, नाश पावतात. कृत्रिम ज्या बनवलेल्या असतात. मग नाशिवंत देवावर विश्वास कोण बरे ठेवेल. जो आतमध्ये आहे त्याच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवन. जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. मग जगाच्या आणि आपल्याही अंतर्यामी जो अंतरात्मा आहे, आपल्या अंतर्यामी जो अंतरात्मा आहे, आतमध्ये बसलेला जो परमेश्वर आहे, त्याच्याशी तादात्म्य पावल्याने मग देवाचं ध्यान आणि देवाचं अखंडच घडत असतं. देवाचं ध्यान आणि देवाचं दर्शन आपल्याला अखंडच घडत असतं. म्हणून म्हटलंय जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान. आणि पुढे म्हटलंय आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वही जण इंद्रिय आधी वागत असतात. म्हणजे इंद्रिय सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असतात. इंद्रिय सुद्धा त्याच्या इच्छेने वागतात. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. समर्थ म्हणतात आमची इच्छा म्हणजे काय हो. आमची इच्छा म्हणजे काय आहे. पहिली वासना. त्या वासना म्हणजे इच्छा. त्या इच्छेतून आत आणि बाहेर जातो. तर ती इच्छा तरी कोणाची, तर ती इच्छा सुद्धा त्या अंतरात्म्याची आहे, म्हणजेच परमेश्वराची आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्मयांचे समाधान घडे तैसेची आशन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय. आशन म्हणजे काय सांगितलंय, खाणे पिणे आणि भोग घेणे. आत्मयाचे समाधान, आत्म्याचं समाधान ज्या योगे घडेल, घडे तैसेची आसन, असेच भोजन इत्यादी भोग घेतले जातात.
सांडले फिटले समर्पण तयासी होय. म्हणजे सांडते, लवणते, हरवते तेही शेवटी अंतरात्म्यालाच समर्पण होतं. मग सगळं केल्यावर आनंद कोणाला? कोणाला आनंद हो? म्हणजे एखादा आंबा दिसला आहे आपल्याला, खूप गोड आहे, म्हणजे तो बाहेरून एवढा पिवळा धम्मक पिकलेला आहे, खूप उत्तमाचा, आपल्याला बघून असं वाटते कधी खाईल आणि मी खाल्लं. आनंद कोणाला? मला तहान लागली, मी पाणी पिलं, आनंद कोणाला? मला झोप आली, मी झोपले, आनंद कोणाला? मग माझ्या इच्छा पूर्ण केल्या, आनंद कोणाला? शेवटी तो आनंद त्या अंतरात्म्याला, त्या परमेश्वराला आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जगदांतराचे दर्शन, आत्मयाचे समाधान, घडे तैसेची आशन, सांडळे फिटले समर्पण तयासीच होय. अग्न पुरुष पोटी वसती, तयास उदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. मग प्रत्येक प्राण्याच्या पोटात अग्निपुरुष वास करतो, त्यालाच आपण सर्वजण आहुती देत असतो. मग अशा रीतीने सर्व लोक अंतरात्म्याच्या आज्ञेतच राहतात आहे. आणि म्हणून म्हटलंय अग्न पुरुष पोटी वसती. म्हणून अनेक प्रकारचे देव कुठे आहे? तर पोटामध्ये जो जठराग्नी आहे तो अग्निपुरुष म्हटलेलं आहे. अग्न पुरुष पोटी वसती, तयास उदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. मग अग्न पुरुष पोटी वसती, तयास अवदाने. मग आम्ही भूक लागली की आम्ही खातो. अवदाने म्हणजे अवधी. आम्ही भूक लागल्यावर आम्ही खातो. काय करतो? खातो म्हणजे तर त्या अग्नी पुरुषाला आम्ही आहुती देतो आहे. आपण म्हणतो कधी कधी आम्हाला खूप भूक लागली, खूप भूक लागली. मग भूक कोणाला लागली आहे? त्या अग्नी पुरुषाला लागलेली आहे. आणि जेव्हा आपण भूक लागल्यानंतर जेवतो किंवा काहीतरी पदार्थ खातो किंवा काहीतरी नाश्ता वगैरे करतो, मग हे आपण काय करतो आहे? तर त्या अग्नी पुरुषाला आम्ही आहुती देतो आहे. म्हणजे जो आहुती म्हणजे जे देणं म्हणजे जठराग्नी आहे तो प्रज्वलित राहतो. भूक लागली की खाल्लं पाहिजे. भूक लागणं याचा अर्थ अंतरात्म्याने आहुती घालण्यासाठी केलेले आव्हान आहे आणि म्हणून त्याला खाल्लं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की अंतरात्मा मागतो ते त्याला देता आलं पाहिजे, दिलं पाहिजे. तहान लागली म्हणजे काय? तर अंतरात्म्याने ते मागितलं आहे, पाण्याची आहुती घाला. काय मागितलंय? पाणी मागितलंय, मग पाण्याची आहुती घाला. तहान लागली आहे ना, मग पाण्याची आहुती घाला. मग समर्थ म्हणतात अशा प्रकारे सगळे लोक खातात पितात राहतात. म्हणजे हे सगळं काय आहे? तर लोक आज्ञेमध्ये असती. कोणाच्या आज्ञेत असते? आपल्याला कोणाच्या आज्ञेत राहायचं आहे? आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेत राहायचं आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आपल्याला चालायचं आहे. त्यांनी दिलेल्या मार्गाचा आपण अवलंब करायचा आहे. त्यांच्या आज्ञेत आपल्याला राहायचं आहे. हा जर भवसागर आपल्याला पार करून जायचं असेल तर त्यासाठी सद्गुरू आज्ञेची सर्वात गरज आहे. म्हणजे सद्गुरू आज्ञेत आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय लोक आज्ञेमध्ये असती, आत्म्याच्या आज्ञेमध्ये हे सगळे लोक राहतात. आणि ज्या कृती करतो त्या आत्म्याची आज्ञा आहे. म्हणून हात ताटामध्ये जातो, घास तोंडात जातो. कोणाची आज्ञा आहे? ती आज्ञा आहे त्या अंतरात्म्याची. आम्ही चावतोय, आम्ही गिळतोय आणि गिळण्यासाठी सुद्धा त्या अंतरात्म्याची आज्ञा आहे की ते खा. आजारी माणसाला खायची सुद्धा इच्छा नसते हो, मग अंतरात्मा म्हणतो खाऊ नको. समर्थ म्हणतात सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. म्हणजे समर्थ म्हणतात तादात्म्य झालं, एकदा असं तादात्म्य झालं की प्रत्येक क्रिया ही त्याची सेवा होते. येथे देहभाव नसल्याने कृत्रिम उपासनेची गरज नसते. अशी ही मीपणा विरहित सहज होत असलेली सेवाच प्रभूला मान्य होते. म्हणजे समर्थ म्हणतात की प्रत्येक क्रिया ही त्याची सेवा, इथे देहभाव काहीच नसतो. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही माझ्या भगवंताची कृपा आहे, ही माझ्या भगवंताची सेवा आहे, माझ्या सद्गुरूंची सेवा आहे आणि ती मी करत आहे असं म्हटलं तर सकाळी उठल्यापासून संध्या रात्री झोपेपर्यंत उत्तमाचं कार्य आपण सद्गुरूंचं करू शकतो. म्हणजे सद्गुरूंसाठी हे सगळं आहे, माझ्या सद्गुरूंसाठी मी करतो आहे, म्हणजे किती उत्तम कार्य होतील बघा.
म्हणून समर्थांनी दिलेलं आहे की सहज जपत ध्याने, सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की सहज झालं पाहिजे. समर्थ म्हणतात सहज देव झालं पाहिजे, सहज जप झाला पाहिजे, सहज ध्यान झालं पाहिजे, सहज चालणं झालं पाहिजे, सहज स्तुती झाली पाहिजे, सहज सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. सहज म्हणजे त्याच्याबरोबर सहजन्मनं. लोक सायासाने करतात, प्रयत्नपूर्वक करतात. जेव्हा प्रयत्नपूर्वक केलं जातं त्यानंतर त्याची जेव्हा सवय होते त्यानंतर ती गोष्ट सहज होते, त्याला वेगळं काही करायचं काम नाही. तसंच जेव्हा सायकल शिकतो आपण तेव्हा ती खड्ड्यातून जाऊ नये म्हणून आपण दगडाला आपटू नये याचा विचार करतो. सायकल शिकत असताना तेव्हा जाऊ नये म्हटलं तरी त्याच्याकडून जाते, पण आता शिकल्यानंतर जातो म्हटलं तरी त्याच्यातून जात नाही. मग आपण आता दोन्ही हात सोडून सुद्धा सायकल चालवतो आहे, ते सहज आहे. याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे जप सुद्धा सहज झाला पाहिजे. तो करण्याची गरज नाही, जप करता करता सहज होईल. त्या ज्याचा सहज होतो त्याला वेगळी माया घेऊन बसायची गरज नाही. म्हणून समर्थ म्हणतात सहज देव जप ध्याने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवान्य मान्य कीजे. म्हणजे म्हणून उठता बसता जाता, उठता बसता फिरता येता जाता सहज म्हणजे भगवंताचं नाम घेता आलं पाहिजे, तेव्हा ते भगवत चिंतन सहज होऊन जाईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे सहज सायासा कारणे, नाना हठ योग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. म्हणजे हे सहज साधण्या करतात, नाना हठ योगादी साधने केली जातात, परंतु हे सहजासहजी समजले असं घडत नाही. द्रव्य चुकते दारिद्र्य येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. मग समर्थ म्हणतात आम्ही इतके श्रीमंत आहोत पण सगळं दारिद्र्य भोगत आहोत. श्रीमंत असून दरिद्र्य आहे. आमच्या श्रीमंत असून आमच्या घरामध्ये भिंतीमध्ये अशा अनेक ठिकाणी धन पुरून ठेवलेलं आहे, पण आम्हाला नेमकं सापडत नाही कुठे आहे ते, आणि म्हणून आम्हाला दारिद्र्य भोगावे लागतं आहे. मग घरामध्ये लक्ष्मी असून सुद्धा आम्हाला दारिद्र्य आलेलं आहे. आमच्या अंतरामध्ये परमेश्वर असून सुद्धा आम्ही भिकाऱ्यासारखं राहिलेलो आहे. म्हणून त्याला ओळखा, म्हणजे मी लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल, म्हणजे ती लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल. तुमच्याजवळ आहे सगळं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे. तळघरामध्ये म्हणजे घरात द्रव्य आहे हे माहीत नसल्याने दारिद्र्य भोगावं. एखाद्याच्या घरी तळघरात द्रव्य पुरलेलं आहे पण वर तो दरिद्रासारखा राहतो आहे, तो तरी काय करणार, कारण तळी लक्ष्मी आहे हे त्याला ठाऊकच नाही. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तळवटी द्रव्य आपणामध्ये. म्हणजे लक्ष्मीमध्ये करंटा पुढे दिले, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिक सांदे, नवल करे परमानंदे परमपुरुषे. मग सर्वत्र लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो त्याचं दारिद्र्य अधिकच काय होतं, दुःखदायक होतं. मग तळाघरात उदंड द्रव्य आहे, भिंतीत आहे, स्तंभात आहे, तुळ्यांमध्ये आहे, सगळीकडे उदंड द्रव्य आहे आणि आपणामध्ये राहतो. सर्वत्र लक्ष्मी आहे जो असा करंट्यासारखा नांदतो, लक्ष्मी असून जो असा करंट्यासारखा नांदतो त्याचं दारिद्र्य अधिकच दुःखदायक होतं. पण परमपुरुष जो आनंद परमानंद त्याने केवढे हे नवल केले आहे पहा बरं. परमपुरुष ते भगवंताने केवढं नवल केलं आहे. म्हणून म्हटलं एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची नाही. म्हणजे श्रीमंत माणसे ऐश्वर्य भोगतात, खातात पितात, दरिद्री भाग्यहीन माणसे नुसतीच पाहत राहतात. मग विवेकी पुरुषांची स्थिती ही अशीच असते, ते परमानंदाचा उपभोग घेतात आणि अज्ञानी लोक दुःख भोगत असतात. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. म्हणजे नारायण ज्याच्या अंतरात वास करतो त्याच्या ऐश्वर्यात कमीपणा कसा असू शकेल. म्हणून लक्ष्मी ज्याची अंकित आहे तो नारायण आपण हृदयात बळकट धरावा. आणि म्हणून म्हटले अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.